सत्कार सोहळाच आपण आयोजित केलेला आहे आणि छोटे खाणे आपण कौटुंबिक प्रश्न मी तुम्हाला काही विचारणार आहे जेणेकरून त्या प्रश्नांचा फायदा या बसलेल्या विद्यार्थ्यांना देखील होईल. तर सोप्या प्रश्नाकडनं तो कठीण प्रश्नाकडं, कारण तुम्ही फार मोठी तिथं मुलाखत दिलेली, तुम्ही त्या मुलाखतीमध्ये यशस्वी झाला हा रिझल्ट आपल्या समोर आलेला आहे. हे प्रश्न काही फार मोठ्या प्रकारचे नाही आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. तर मी अगदी सोप्या छोट्या प्रश्नाकडनं मोठ्या प्रश्नाकडे येतो. थोडक्यात आता आम्हा सर्वांना माहिती पण इतर काही मुलांना माहीत नसेल कदाचित, त्याच्याबद्दल मी एक छोटासा प्रश्न विचारतो. आम्हाला थोडक्यात तुमचे कौटुंबिक माहिती द्या. कुटुंबामध्ये आम्ही 6 जण होतो. मला 3 मोठ्या बहिणी, माझे 2 मोठ्या बहिणी आहेत, मी एकटाच आहे सगळ्यात लहान. वडील सुपरिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड म्हणून रिटायर झाले 2012 साली, आणि आई हाऊसवाईफ होती. तर असे आम्ही 6 जण होतो. आता 3 बहिणींचे लग्न झाले, तर 3 भाऊजी आहेत, आणि 3 बहिणींना 2-2 हे झाले. तर मला 4 भाचे आहेत, 2 भाची आहेत. तर अशी आता मोठं कुटुंब झालं. दुसरा प्रश्न आहे सर, थोडक्यात आमच्या ह्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मित्रांसाठी देखील शैक्षणिक थोडक्यात तुमची शैक्षणिक माहिती, म्हणजे शालेय शिक्षण कुठं झालं, 11वी-12वी शिक्षण कुठं झालं, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, म्हणजे शैक्षणिक माहिती. माझा जन्म परभणी इथलाच. 10वीपर्यंत शिक्षण मी गांधी विद्यालय कार्यक्रम परभणी येथे केलेलं, आणि शाळा करताच मी आचार्यपती क्लासेसचा देखील विद्यार्थी होतो. आणि 10वी पास झाल्यानंतर मी 11वी-12वी राजर्षी शाहू महाविद्यालय येथे केलं शिक्षण. 12वी नंतर मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे CUEP येथे 2008 ते 2012 या वर्षात मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचमध्ये होतो. आणि तिथून पासआउट झाल्यानंतर प्लेसमेंट झालेली, आणि मी रॉबर्ट बॉश या जर्मन कंपनीमध्ये देखील कार्यरत होतो. तिथे मी 2012 जून 2012 ते नोव्हेंबर 2014 एवढा वेळ काम केलं, आणि नंतर रिझाईन केल्यानंतर मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताच मी पोस्ट ग्रॅज्युएशन तर केलं नाही, बट मी दुसऱ्या एक्झाम द्यायचो. त्याच्यामध्ये मग एक IBPSची एक्झाम असते, ज्याच्यामधून प्रोफेशनरी ऑफिसर्स बँकांमध्ये लागलं जातं. तर ती देखील मी क्लिअर केली 2016 साली, आणि मला बँक ऑफ महाराष्ट्राचं PO पद म्हणून निकाल मिळालं. मी जॉईन नाही केली ती. मग 2017 साली अकाउंट्स ऑफिसर, एन्फोर्समेंट ऑफिसर ही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO ही दुसरी एक पोस्ट मिळालेली UPSC कडूनच. तर ती मग मी जॉईन केली हैदराबादला. मी सध्या तिथे अकाउंट्स ऑफिसर म्हणून जॉईन झालेलो, आणि आता सध्या रिझाईन केलेलं रिझल्ट आहे. त्याच अनुषंगाने प्रश्न, प्रशासनामध्ये तुम्ही तुम्हाला आवड होती किंवा तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं होतं, बरोबर आहे. पण कुठे हे कदाचित सर मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा की प्रशासनामध्ये नक्कीच कार्य करत असताना सामाजिक स्तरावर असं की कुठल्या प्रकारचा असं किंवा कुठल्या अडचणी वगैरे येतात, म्हणजे मुळामध्ये हेच तुमचं ध्येय होतं का? याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही अपेक्षा आहेत, काही इच्छा वगैरे आहेत का, काही ॲम्बिशन आहे का, काही गोल आहे का, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पडायचं आहे? म्हणजे माझं मी सिव्हिल सर्व्हिसेस करणार असं कधीच ठरवलेलं नव्हतं. मी इंजिनिअरिंग केली, म्हणजे सरांनी बघितलेलं मला. मी 2006ला 10वी झालेलो, 10वीत मेरिट आलो का, तर मला शाहूमध्ये जायचं होतं, आणि शाहूसाठी ॲडमिशन घ्यायचे म्हणजे असं आहे की तुम्हाला मेरिट यावं लागतं. तर मेरिट त्यासाठी आहे मला शाहूमध्ये जायचं. शाहूमध्ये 11वी-12वी परत तिथे खूप म्हणजे मेहनत घ्यावं लागते जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायचं असेल तर. मी ते केलेले, आणि CUEP मिळालं. CUEP का मिळालं की मग माझा अभ्यास बंद झाला. मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज भरपूर केल्या, डान्स, ड्रामा, बोट क्लब, स्पोर्ट्स सगळीकडे पार्टिसिपेट केलं. कारण मी माझा गोल असे लॉंग टर्ममध्ये काही नव्हतं, सिव्हिल सर्व्हिसेस तर कधीच नव्हतं. मला ठरलेलं होतं की मला प्रायव्हेट लाईफमध्ये म्हणजे प्रायव्हेट जॉब मिळवायचा, आणि तेच करता करता मग पुढचं आयुष्य घालायचं. एकदा मी बँगलोरला रॉबर्ट बॉश जॉईन केली, तर 2 वर्ष जॉब केल्यानंतर मग वाटलेलं की नाही, हे आयुष्यभर नाही करू शकत. कारण ही लाईफ खूप सोपी वाटू लागली मला. म्हणजे काय नाही, म्हणजे तुम्ही जाताय, कोडिंग करताय, महिन्याला तुम्हाला पैसे मिळत आहेत,
जेव्हा तुम्ही ॲट द एज ऑफ 21 तुमच्या हातात जेव्हा पैसे जोरात यायला लागतात, अकाउंटमध्ये यायला लागतो, तुम्ही एन्जॉय करायला लागतात, तर दोन गोष्टी होतात. एक तर तुम्ही भरकटून जाता की पैसे मिळतात तर चला त्याच्यात मागे. दुसरी गोष्ट की तुम्हाला वाटायला लागते की पैसा तर मिळतो पण आयुष्याचा अर्थ काय. तर माझ्या केसमध्ये मी दुसरा पाथ निवडला. मी विचार करायला लागलो की एवढं जर सोपं आयुष्य आहे तर मग काय म्हणजे काय आयुष्य जगण्यामध्ये अर्थ काय. तर मग हे अर्थ सापडण्याच्या प्रोसेसमध्ये मी एक्सप्लोर करायला लागलो की मला आयुष्यभर काय करायचं. आणि मग ते करत असताना आन्सर्स भेटत गेले. काही असे एक्सपिरियन्सेस केले की CSR ॲक्टिव्हिटीज असतात कंपनीमध्ये, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्या अंतर्गत मग आम्ही जाऊन सोशल ॲक्टिव्हिटीज करतो. जसं की झोपडपट्टीला मुलांना शिकवायचं. तर मी माझ्या डिपार्टमेंटमधून त्यावर्षी माझं नशीब मला माहीत नाही किंवा एक होत गेलं आहे, तर मी निवडला गेलो आणि मी त्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं. आणि तिथून मला एक असं क्ल्यू भेटत गेला की मला सोशल ॲक्टिव्हिटीजची जास्त आवड आहे. की समाजात जे घडतंय तर जे दुर्बल घटक आहेत, जिथे तुम्हाला दिसत आहेत की भरपूर अडचणी आहेत, पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या आयुष्याशी कम्पेअर करता तेव्हा वाटतं की तुम्ही फार लकी आहात आणि हे म्हणजे दुर्दैव आहेत किंवा ह्यांचा नशिबात नाही. तर मग एका पॉईंटला तुम्ही म्हणता की नाही, असं हे एवढं म्हणून मी थांबणार नाही, मला काहीतरी करायचं. तर ही मग भावना करून आली मला की नाही, मला जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं करायचं आहे ह्या लोकांसाठी देखील. मला फक्त ह्या असं म्हणून हे करायचं नाही, ठेवायचं नाही की बाजूला करायचं नाही की ह्यांच्या नशिबात असते असं मला नाही करायचं. मला एक काहीतरी त्यांच्यासाठी करून दाखवत होतं. तर मी मग एकतर अशा वेळेस मग तुम्ही काय करू शकता, बिल गेट्स म्हणा आणि त्यांना मग हे डोनेशन करा, जे की मी नाही आहे. मार्क झुकरबर्ग म्हणा, पैसे कमवायचं मग त्यांना डोनेट करा, जे की मी नाही आहे. तर माझ्याकडे दुसरा एक ऑप्शन होता की मला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये यायचं. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येऊन मग मी ह्यांच्यासाठी काहीतरी काम करू शकेन. तर मग ह्या भावनेतून मी सिव्हिल सर्व्हिसेस तयारी केली. आणि लॉंग टर्ममध्ये देखील माझं हेच आहे की आयुष्यात जितकं तुम्ही तेवढं लोकांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज आणायचं. आणि मी म्हणेन की आता माझी 30-31 वर्षांची सर्व्हिस होईल, त्याच्यामध्ये मी एखादं तरी माणसाचं जर आयुष्य चेंज करू शकतो, बदलता आलं तर मी म्हणेन की माझं काय होतं. बोलता बोलता एक मुद्दा मांडला होता की बाबा ज्यावेळेस सोशल ॲक्टिव्हिटीज करत असताना तुम्ही एखादा मुद्दा मांडला बोलताना की बाबा काही जणांच्या नशिबात नव्हतं किंवा नसतं हे अशा पद्धतीने. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा ह्या कुठल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नशिबाचा कितपत रोड असतो, लकचा कितपत रोड असतो, की बाबा खरंच ह्या ठिकाणी नशिबाला त्यातून तुम्ही किती टक्के तुम्ही प्राधान्य द्या. नशीबमध्ये सर्व्हिसेसमध्ये कुठलं एक हे साध्य करा सिव्हिल सर्व्हिसेस नशिबाचा भाग आहे सर. मी म्हणेन की नशिबावर तुम्ही बिलीव्ह करता. हो, मी बिलीव्ह करतो. आता किती भेटेल त्या मी 50% भेटेल नशिबात. अच्छा, म्हणजे 100% जीवावर गेली. म्हणजे मी कसं म्हणतोय की नशीब म्हणजे आपला जो टॉपिक निघालाय की झोपडपट्टीतल्या मुलांना आपण शिकवायला जातोय, त्यांना ज्या बेसिक रिसोर्सेस जे लागतात तेच नाही ते हुशार खूप आहेत, नो डाऊट. त्यांच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नाही, त्यांच्याकडे अवेअरनेस नाही. मग आणि जेव्हा मी मला स्वतःला कम्पेअर करतो की माझे वडील स्वतः जेव्हा किंवा मी स्वतःच्या वडिलांना माझ्याशी कम्पेअर करतो, त्यांचे वडील कधी शिकलेले होते, ते स्वतःहून शिकले, स्वतःहून पुढे आले. तर त्यांच्या बाबतीत नशिबाला फार कमी होता, आता त्यांनी स्वतःहून केलं ते. पण जर मी स्वतःला कम्पेअर केलं त्या झोपडपट्टीतल्या मुलांसोबत तर मी म्हणेन की मी नशीब म्हणजे याच्या फॅसिलिटीच्या संदर्भात की आपण म्हणजे मी लकी होतो की माझे वडील स्वतः शिकले, त्यांनी मला अशा गोष्टी प्रोव्हाइड केल्या, मिनिमम गोष्टी प्रोव्हाइड केल्या की माझ्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि मी स्वतः विचार करू शकतो. पण काही त्यांना आता कसं आहे की त्यांना म्हणजे त्यांचं पोटा पाण्याचेच प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे त्यांना आधी तिकडं बघावं लागतं. आता आपण जे बघतो की बरेचशी म्हणजे कितीतरी यूथ तुम्ही आता मी दिल्लीत बघितलेले कितीतरी चांगले मुलं असे ते हातभट्टीवर काम करणं किंवा गाडी ओढणं, डिलिव्हरी बॉयज असे काम करतात. जरी त्यांना वाटत नाही की जॉब घ्यावा, चांगलं करावं, तर नाही, त्यांची परिस्थिती नव्हती, त्यांना तेवढा स्कोप नाही मिळाला, तेवढे रिसोर्सेस नाही मिळाले, त्यामुळे खूप नशीब नव्हतं.
त्या बाबतीत मी नशीब होतो की मी नशीबवान होतो की मला चांगले शिक्षक मिळाले, त्यांनी मला कंटिन्युअसली प्रोत्साहन दिलं, मला माझे आईवडील शेवटी त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. तर त्या बाबतीत मी नशिबाचं पाहतो. परिस्थितीनुसार तुम्ही जसे घडत राहा त्यानुसार. आणि काही काही तर मग एवढे बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा बघतो मी, काही परिस्थिती नसताना ते म्हणजे एकदम चिखलात कमळ तसं एकदम लाईट माइंड होते. तर ते आहे की ते हिरा चमकणार म्हणजे चमकणार अशा प्रकारे. पण काही काही माझ्यासारखे असतात त्यांना कंटिन्युअसली पॉलिश करावं लागतं. खूप पॉलिश केल्यानंतर कुठं त्यांना चमकायचं. तर त्या बाबतीत मी म्हणेन की माझं नशीब. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. बाबा तुम्ही आता हे यश मिळवण्यासाठी तुम्ही दिल्लीमध्ये राहिला, पुण्यामध्ये राहिला, म्हणजे कशा पद्धतीचे तुम्ही प्रयत्न केले? मला हे यश मिळवायचं नाही. बरेचसे मुलं, छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना त्यांची काही स्वप्न आहे, त्यांना ते काढले नाही, त्यांना ते अचीव करायचं आहे. तर तुम्ही जनरल तुमची की आपण असं म्हणूया की डेली रुटीन म्हणूया, तुमची दिनचर्या कशा पद्धतीची होती, कुठे क्लास अटेंड केले, कशा पद्धतीने अभ्यास केला, आहार विहार कशा पद्धतीचा, म्हणजे पूर्ण लाईफस्टाईल तुमची कशी होती या स्पर्धा परीक्षेच्या कालखंडात? जर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एकतर तुम्हाला फिजिकली आणि मेंटली दोन्ही गोष्टी खूप स्ट्रॉंग करायच्या. आता सर्व म्हणते की तब्येत खूप छान झाली तुझी वगैरे, तर ते छान म्हणजे तुम्हाला छान करावं लागते. कारण जर तुमचं शरीर जेव्हा ताकदीचं नसतं तेव्हा तुमचं मन वीक राहतं. आजारी पडले की झाला तुमचा अभ्यास बुडाला. आणि कॉम्पिटिशन एवढी टफ आहे. जर तुम्ही आकडे बघितले तर जवळपास 7 ते 8 लोक दरवर्षी प्रिलिम लिहितात. 7 ते 8 लाख लोक. मी तरी कमी सांगतोय, हा आकडा 10 लाखाच्यावरही असतो. तर ह्याच्यातले फक्त 15,000 लोक मेन्स लिहितात, मुख्य परीक्षा प्रिलिम नंतर मुख्य परीक्षा लिहितात. 15,000 फक्त 3,000 इंटरव्ह्यूला, 2,500 ते 3,000 इंटरव्ह्यूला बोलवले जातात. आणि 2,500 मध्ये फक्त 800 ते 900 जण पोस्ट मिळते. आणि 800 मध्ये फक्त 180 जण IAS बनतात. तर म्हणजे 180 जे IAS झालेले ज्याच्यामध्ये मी एक आहे, तर हा मी पहिल्या 8 लाखांमधला एक होतो. तर तुम्ही 1 डिवायडेड बाय 8 लाख करा. सर आपले मॅथ्सचे सर आहेत त्यांनी समजू शकतात प्रॉबिलिटी किती आहे, 0.000 किती. तर त्याच्यावरून तुम्ही बघा की कॉम्पिटिशन किती टफ आहे. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जेव्हा उतरायचं तर तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला बाकीच्यांपेक्षा तर तुम्हाला फास्ट पडायचंच आहे. पण ते करताना तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागतं. तर माझी दिनचर्या जर म्हणाल तर अशीच होती. सकाळी उठले की म्हणजे सकाळी ट्राय करायचो की लवकरात लवकर उठेन. 6, 6:30, 7 उठणं, व्यायाम करायचो, सूर्यनमस्कार रोज करायचो. आणि तेच कारण नेहमी तब्येत चांगली, सूर्यनमस्कार केल्यानंतर ते केल्यानंतर ब्रेकफास्ट झाला की मग अभ्यासात सुरू. अभ्यास कंटिन्यू. आता एकच असतं तुम्ही लायब्ररीमध्ये आता दिल्लीला होतो तर आम्ही लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचो रिडिंग रूममध्ये. आणि तिथे मग कंटिन्युअसली अभ्यास करतो. तुम्ही 2-1 तासाची ब्रेक घेतात, 2 तासानंतर परत ब्रेक, परत अभ्यास, लंच ब्रेक, परत अभ्यास, संध्याकाळचा चहा ब्रेक झाला, परत अभ्यास. तर असं जर पकडलं तर दिवसाचे जवळपास आम्ही प्रॉडक्टिव्हली 10 ते 12 तास अभ्यास करायचो. प्रॉडक्टिव्हली म्हणतोय मी. आणि हे करताना म्हणजे असं असतं ना की तुम्ही जर जे टाइम टेबल बनवता, तर आता 10वी तुम्ही बरेचसे 10वी पास झालेले तर तुम्ही स्वतः टाइम टेबल बनवला असेल. तर आम्ही पण त्या स्टेजला देखील तेच करायचो की एवढ्या उठायचे असेल. तर जेव्हा आम्ही कॅल्क्युलेट करायचो तर माझा टोटल अभ्यास जर पकडला तर मी 14 तासाची आखणी करायचो. पण मला माहिती 14 तास देत नाही. प्रॉडक्टिव्हली जेव्हा तुम्ही मध्ये ब्रेक होता, कधी बोर होतं की यूट्यूब बघणार काय ते करणार. तर प्रॉडक्टिव्हली तुम्ही जेवढं जास्त द्या त्यातलं तर मी म्हणेन की मी 10 तास द्यायचो प्रॉडक्टिव्ह युसेज ऑफ आवर्स. आणि ते केल्यामुळे मग तुम्ही कसं त्या कॉम्पिटिशनमध्ये घेऊन जाणार, तुम्हाला वेळ करायला, ते विचार करायला वेळ मिळतो की माझे हा माझा 5वा अटेम्प्ट होता. सर 5वा अटेम्प्ट होता. 4थी मेन्स होती आणि हा 3रा इंटरव्ह्यू होता सिव्हिल सर्व्हिसेसचा. याआधी 2 वेळेस मी इंटरव्ह्यूला गेलेलो, बट मला मार्क्स कमी आले. तो मेन्समध्ये स्कोर थोडं कमी होता, तेव्हा मला पोस्ट नाही मिळाली. पण यावर्षी मी जेवढे जे इफर्ट्स टाकले ते विचार करायचो मी कुठे कमी पडतो. 2 इंटरव्ह्यूमध्ये जाऊन तुम्ही माघारी येत आहे म्हणजे कुठेतरी पाणी लीक होत आहे, तर ते लिकेज तुम्हाला सापडायला असतात आणि त्यासाठी तुम्हाला भयंकर विचार करावा लागतो. तो विचार करायचो कंटिन्युअसली. आणि ह्याच्यामुळे मग कसं असेल तुम्ही स्वतःमध्ये सेल्फ अनालिसिस करता, इंट्रोस्पेक्शन करता.
कधीतरी डाऊट येतो की तुझ्याकडून होणार आहे का. हा डाऊट तर नेहमी येत राहतो, कारण तुमच्या आजूबाजूला बरेचसे लोक असतात की तुमच्यावर डाऊट घेत असतात की काय रे तुम्हाला एवढं वर्ष करायला लागतं तरी होणार आहे, तेवढून जाऊ दे आपण जर करून तरी असं. मग माणूस स्वतःवर डाऊट घेतो. मग त्यावेळेस मला स्वतःला ओळखलं पाहिजे की तू या क्षेत्रामध्ये उतरलायस ह्याच्यासाठी ना की पैसे कमवायला, प्रसिद्धी कमवायला. तू या क्षेत्रात उतरलायस, तुला काहीतरी जेन्युनली पॉझिटिव्ह काम करायचं आहे. आणि मग त्या ध्येयासाठी मी पेटून उठायचो मग परत. आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर ते तुम्ही बघितलं असेल मायग्रेंट्स क्रायसिस कसा होता. तर फार वाईट वाटायचं की मी काहीच करू शकत नाही याला त्यांच्यासाठी. बसल्या मी फक्त डोनेट करू शकतो पैसे, बट मी ॲज अ ह्युमन बिंग मी काहीच करू शकत नाही. म्हणजे सोनू सूद जेव्हा बघायचो मी वाटायचं काय म्हणजे मला सोनू सूद बनायचं, पण ती नाही आहे. माझ्याकडे त्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या, ज्याच्याकडे पैसा किंवा त्याला त्याची विल्पॉवर पण खूप छान आहे, तर त्याला प्रॉडक्टिव्ह यूज करून घ्यायचं. तर माझ्याकडे तसं नव्हतं. तर मग मी त्यावेळेस विचार करायचो की ठीक आहे, आत्ता आपण शांत राहू, आपण यावर्षी पोस्ट काढू IAS बनू आणि मग ह्या लोकांसाठी फुल ऑन काम करू. म्हणजे जे तुझ्याकडून सुटलंय त्या उरलेल्या सर्व्हिसमध्ये, म्हणजे आता मी समजा जर पकडलं तर मी ॲट द एज ऑफ 22 जर IAS झालो असतो तर मला आरामशीर 38 वर्षाचं सर्व्हिस मिळाली. तर आता मला 30 वर्षाची सर्व्हिस मिळेल. तर मी एवढं काम करून दाखवेल की मी 30 वर्षामध्ये 40 वर्षाचं काम करून मग ह्या जिद्दीनं तुम्हाला भेटून उठावं. प्रत्येक वेळेस हे प्रॉब्लेम येत राहतात. तुम्ही म्हणजे ती सायनोसायडल वेव्ह असते, तुम्ही मोटिवेट होता, परत खाली जाता, एकदम डीप पॉईंटला जाता, आणि तिथून तुम्हाला परत बूस्ट व्हावं लागतं. सेल्फ मोटिवेशन असतं. त्याच्यासाठी मग ते तुम्ही ॲनालिसिस करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस. सरांनी सोनू सूदचा उल्लेख केला. आज सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आज प्रॉपर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं वर्क चालू आहे. तुम्हाला त्याची माहिती असेल ते है ना. आणि ते आयडॉल्स समोर ठेवून तुम्ही वर्क करायला तो माणूस फार मोर ॲम्बिशियस आणि सोशल ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही आज जाताय. निश्चितच तुम्हाला पुढं भविष्यामध्ये खरोखर यश मिळणार आणि खूपशा लोकांचं भलं होणार. परत एकदा आपण टाळ्या. कारण माणसाच्या म्हणजे आपल्या जनरल लक्षात आलेलं आहे किंवा प्रामाणिक उद्देश ज्यावेळेस माणसाचा असतो त्यावेळेस आपल्याला यश मिळतच असतं. हे 100% तुमच्याकडे पाहून आम्हाला दिसतं. आणि दुसरी एक गोष्ट तुमची जाणवली की तुम्ही बोलत असताना सांगितली किंवा 14 तास मी याच्यासाठी म्हणत होतो की आमची वैशिष्ट्य जी आहे खूप हार्ड वर्कर आहे, खूप मेहनती आहे. तर फक्त आम्हाला एक फिजिकल थोडंसं मेंटेन करायचं. बाकी स्टडीच्या बाबतीमध्ये ती खरोखर 14 15 तास तिथे एफर्ट घेण्याचे आहे. मला तुमच्या कोण एक प्रश्न विचारला होता की आहे किंवा बाकी काही मुलं आहे मग फिजिकल कसं मेंटेन केलं, मेंटल कसं मेंटेन केलं. मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्ही 1-2 ॲटममध्ये फेल्युअर राहिला. ओके, तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला नक्कीच फ्रस्ट्रेशन आलेलं असेलच. आता बरेचशी परिस्थिती आपण जर समाजामध्ये आपण जर पाहिली तर यंग जनरेशन जे आहे युथ आहे फ्रस्ट्रेट कंडिशनमध्ये दिसतात. म्हणजे नैराश्य त्यांना आलेले आहे. तुम्हाला माहिती की वेगवेगळ्या प्रकारच्या आत्महत्येचे वगैरे प्रकार वगैरे मोर ॲम्बिशियस मुलं बनायला लागले कदाचित ते फ्रस्ट्रेशन येत असतात. मग तुमच्या समोर तुम्हाला जे आलेलं फ्रस्ट्रेशन समजा ते 2 फेल्युअरचं तिसऱ्या आयटममध्ये तुम्ही झाला तर ते कसं तुम्ही बॅलन्स केलं एक. आणि आज हे सगळं बाय अचिव्हिंग दिस गोल टेल अस युअर फिलिंग्स. आता तुम्ही यश मिळवल्याच्या नंतर तुम्हाला आज काय वाटतं, फ्रस्ट्रेशन मध्ये तुम्ही कसं मेंटेन केलं आणि आज कसं तुमच्या फिलिंग्स कशा आहेत. आता मी ह्याच्या आधीचं जे सांगताना म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली इंट्रोस्पेक्शन करावं लागतं की खरंच तुझ्याकडून होणार आहे का. आणि म्हणजे फ्रस्ट्रेशन येणार म्हणजे येणार, नक्कीच येणार. कारण आता तुम्ही फार यंग आहात, तुम्हाला माहिती आहे सिव्हिल सर्व्हिसेस चीज आहे, पण खूप परफेक्ट एक्झाम म्हणजे बाहेर परफेक्ट. मला माहिती आहे प्रिपरेशन पिरियडमध्ये रात्री झोपताना किती वेळ रडलेलो आहे. कारण फेल्युअर जेव्हा येतं आणि तेव्हा तुमच्या हातामध्ये काही नसतं. तुम्ही जॉब सोडलेला असाल, मी तर माझा जॉब सोडून मी डायरेक्ट सुरू केली. आणि जेव्हा मग आईवडिलांचा विचार यायचा, आईवडील बोलताना त्यांचा आवाज बारीक होतो, तेव्हा तुम्हाला कळून जातं की त्यांची वय झालेलं आहे त्यांना. आणि मी एकूण एक मुलगा असल्यामुळे त्यांना गरज होती माझी. आणि प्रत्येक वेळेस मग त्यांना बोलताना वाटायचं की काय मूर्खपणा केला, सगळं सोडून इकडे आलंच आणि आता त्यांचं बघ कसे हाल होतं. तर खूप फ्रस्ट्रेशन येतं, फेल्युअर येतं. तेव्हा समाज डाऊट घेतो तुमच्यावर. तर आणि हे समाजाचं जेव्हा म्हणायचं तेव्हा मला भयंकर त्रास झाला, भयंकर त्रास झालेला. तर मग मी जेव्हा म्हणतो ना की सेल्फ मोटिवेशन राहावं लागतं, मग गाणे आपले खूप छान येतात. दंगलचं एक मला कडवं सांगतो, खूप सुंदर कडवं आहे की
एक बॅग शेवटचं कडवं आहे. ठोस मजबूत भरोसा अपने सपनों पे करना, जितनी मुंह उतनी बातें, गौरव कितनों पे करना, आज लोगों की बारी जो कहे कह लेने दे, तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका के रहना. दंगल असं ते तर आज मेरा दिन आहे तो मैं हिसाब चुका रहा हूं. या टाईपमध्ये म्हणजे असं नाही की मी कोणाचा बदला घेतो काही नाही, बट मी मानसिक खूप त्रास होतो मला. आणि मी म्हणेन की मे बी हे सिव्हिल सर्व्हिसेसचाच एक पार्ट आहे. तुम्ही एवढं सहन केलेलं असतं की तुमची चरबी एवढी ठीक बनून जाते की तुम्हाला फरकच पडत नाही कोण काय विचार करायला कोण काय विचार करत नाही. कारण एकदा तुमच्या नावासमोर IAS ही पोस्ट लागते, बस तुम्ही काय विचार करू नका. तुम्ही जर बरोबर असाल ना तर बस ते तुम्ही जास्त विचार करू नका. त्यामुळे यश मिळाल्यानंतरची फिलिंग तर खूपच छान आहे. आता लोक सगळं फोन रिझल्ट ऐकल्याबरोबर मला कसं वाटलं? तो प्रसंग बघायचा काय काय केलं? पहिले 10 मिनिट रडलो होतो. रडत होतो मी, रडत होतो. 28 जुलैला माझा इंटरव्ह्यू झाला. 28 जुलै आणि 4 ऑगस्टला रिझल्ट लागले. तर यावर्षीचा इंटरव्ह्यू देखील मला एक खास नव्हता गेला. म्हणजे मला वाटलं की खास नाही गेला, कारण क्वेश्चन्स जे विचारले गेले ते खूप जनरल लेवलला विचारले गेले, ज्याच्यावर मी कधी प्रिपरेशन नव्हती केली. कसं असतं UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला अशा गोष्टींवर प्रश्न विचारतात की बाबा तुझं नाव हे आहे तर नावाचा अर्थ काय, तू परभणीतून आलायस तर आम्हाला परभणीविषयी सांग, तू ग्रॅज्युएशन या सब्जेक्टमध्ये केलंय तर त्याच्यावर क्वेश्चन विचारतात, किंवा तू इथे जे जॉब केलेला आहेस तर आम्हाला ह्याचं सांग. तर अशा गोष्टींवर पेरिफेरल गोष्टी, आणि ते विचारल्यानंतर म्हणजे ज्या गोष्टी आम्ही तयारी करून जातो त्या गोष्टीनंतर मग तुम्हाला विचारलं जातं की करंट अफेअर्समध्ये काय घडतंय, कोरोनाविषयी फॉर एक्झाम्पल, किंवा इंटरनॅशनल रिलेशन असतात की इंडिया चायना युद्ध होऊ शकते का, तुझं काय मत आहे, अफगाणिस्तानमध्ये इंडियाला उतरला पाहिजे का. तर अशा गोष्टी तर जाहीर भेटीवर मी फुल ऑन प्रिपेअर करून गेलेलो. आणि माझा इंटरव्ह्यू होता 28 जुलैला. त्यामुळे मला 3-4 महिने जे कोरोनाचे मिळाले त्याच्यामध्ये मी भरपूर तयारी केली आणि मी कॉन्फिडंट होतो की यावेळेस तर विचार काही मी सांगून देतो. जसं मी आत गेलो, प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि मी जेवढी तयारी केली होती त्यातलं मला एकही प्रश्न विचारला नाही. लिटरली फ्रस्ट्रेट झालेलो होता. आणि अर्धा घंटा इंटरव्ह्यू होतो सर, अर्धा घंटा इंटरव्ह्यू होतो आणि मला असल्या गोष्टींवर प्रश्न विचारले जिथं मी नुसतं राहुल द्रविड सारखा टच करून हे करतोय, ते विचारलं मी जास्त टच करतो. आणि मी विचार करत होतो की मला धोनी बोलून जायचं, वाटा मी सिक्सर मारेन, हेलिकॉप्टर शॉट मारेन, असं विचार करून गेलेलो. बट ते अर्धा घंटा एकदम जनरल गेलेलं. आणि मग मी जेव्हा इंटरव्ह्यूच्या बाहेर पडलो, म्हणजे हॉलच्या बाहेर पडलो, म्हणलं झालं यावर्षीचा पण गेला इंटरव्ह्यू. तिसरा अटेम्प्ट होता आणि तिसरा इंटरव्ह्यू होता. तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये की तुला काही मिळणार नाही, असं आता काही नाही आता. आणि आई पप्पांचं जर कंटिन्युअसली चालत असायचं की हां आता हे झाल्यानंतर आपण लग्न वगैरे करून झालं पुढचं काय ते आयुष्य, ते काय असतं संसारिक आयुष्य सुरू होतं, तर ते सगळं दिसायचं चेहऱ्यासमोर. मग तिथून मी घरी आलो तर 28ची रात्र ते 3 तारखेची रात्र ही 7 दिवसाचं सगळं डोळ्यासमोर फिरायचं. मी म्हणायचो आणि आयुष्यातले सगळ्यात जास्त प्रॉडक्टिव्ह इयर्स, जे की मी म्हणतो 24 ते 29 हे सगळ्यात प्रॉडक्टिव्ह इयर्स असतात. जेव्हा माझे बरेचसे मित्र जॉब करत गाडी घेतली, कुणाला फ्लॅट घेतला, कुणाचे लग्न झाले, कुणाला पोरं बाळं झाले, तर ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या. आणि तेव्हा मी काय केलं तर मी UPSCची तयारी करत बसलो लायब्ररीमध्ये. आणि सगळं मग वाटायचं की यार काय म्हणजे कशासाठी केलं होतं एवढं, आणि शेवटी काहीच भेटलं नाही असं वाटायचं. आणि मी ती प्रत्येक रात्र मला आठवते की मी रडत काढलेली झोपताना. आणि दिवसा मला ते विचार येऊ नये त्यामुळे मी त्या 7 दिवसामध्ये 3 वेब सिरीज संपवल्या असतात कंटिन्युअसली. ब्रेकिंग बॅडच्या 5 सीझन असतात, ते 5ही सीझन संपवले. त्यानंतर त्या 2 आणखीन वेब सिरीज होत्या त्या संपवल्या. का तर मला विचारच करायचा नाही की इंटरव्ह्यू कसा झाला, मी काय काय करू शकलो असतो, नाही विचार नाही करतो. जेव्हा रिझल्ट येत तेव्हा बघू. आणि जेव्हा रिझल्ट अनाऊन्स होणार होता 4 तारखेला मी झोपलेलो होतो. माझ्या मित्राने मला येऊन उठवला की अरे आज रिझल्ट होतो. 11 वाजता तो आलेला. मला काहीच इंटरेस्ट होता, मला माहिती होतं की यावर्षी काही येणार नाही. आणि मग त्यानंच उठवलं, त्यानंच माझा रिझल्ट बघितला आणि त्यानं सांगितलं मला की काय. आणि मला मग हे जे 28 ते 3 तारखेपर्यंत जे मी रडत घातले होते, जे मी दुःखात रडत काढलेले, सगळं आनंद म्हणून बाहेर निघालं आणि ते आनंदाशी होतं. तर ती जी फिलिंग होती सर मला आणखीन डोळ्यासमोर आहे. मी म्हणजे ते भूमके ते रडणं होतं ना, ते मी आता पण कधीच एक्सपिरियन्स नव्हतं केलं. 10वीला मिनिट आलेलो, कारण तेव्हा एक्सपेक्टेड होतं मला की येणार आहे. 11वी-12वी पण अभ्यास केलेला, वाटलंच होतं की CUET म्हणून तसं मिळालेलं आहे. CUET मध्ये होतं तेव्हा माहीत होतं की प्लेसमेंट होणार होतं, कसंही टेन्शन होतं. पण ही जी परिस्थिती होती
ती अनफॉर्गेटेबल होती आणि म्हणतो ना भविष्यात अशी कधीच घडलेली होती. आणि मला आत्ताही ते सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे. माझे मित्र येऊन आणि मी मग घरी फोन लावलेला, रडत रडत फोन लावलेला आई पप्पांना की झालोय मी, हा रँक आलाय आणि मला IAS मिळेल मला. त्यांना कळलं मी रडायला खूप समोर. ते म्हणजे रिझल्ट लागलाय म्हणायलाच की नाही लागलाय म्हणायला. म्हणजे हो लागलाय, रडायलाच त्याच्यामुळे म्हणलं आता तुम्हाला नाही कळणार मी कोणत्या ह्याच्यातून गेलेलो तुम्हाला नाही कळणार. तर हे असं झालेलं. तर ते म्हणतो ना की तुम्ही जेव्हा स्ट्रगल करता की मी प्रत्येक एक ना एक पॉईंट म्हणजे माझं जे प्रिपरेशनचे एक ना एक क्षण दिलेलं आहे ह्याच्यासाठी, ह्या मुवमेंटसाठी. आणि ही मुवमेंट पण अशी येते ना की जेव्हा तुम्हाला काही सगळ्या होप सोडून दिलेलं असतं तेव्हा तुमच्यासमोर एकदम म्हणजे भगवान देतात तो छप्पर फाडून देतात. सगळं छप्पर फाडून आलं जेव्हा, तर मला म्हणजे ते आनंदाश्रू आणि ते दुःख सगळं हे केलं. आणि त्यानंतर मग आता ही जी फिलिंग आहे फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स करतो गेल्या 5-6 वर्षामध्ये की मला काहीही टेन्शन नाही आहे आणि मी एकदम विदाऊट टेन्शन मी वावरतो. नाही तर आतापर्यंत कसं की फ्री झालेली असायचं, मी घरी यायचं तणाव असायचा की आता मला मेन्सची तयारी करायची, मला इंटरव्ह्यूची तयारी करायची. पण ही फर्स्ट टाइम फिलिंग आहे की काहीही मला तयारी करायची नाही आहे. आणि मी आता फायनली मोक्षप्राप्ती जे म्हणतो की ॲटलिस्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये, कारण IAS सगळ्यात टॉपची डिझर्विंग पोस्ट आहे. सगळ्या ॲस्पिरंट ही पोस्ट डिझर्व ॲस्पायर करतात. तर मी म्हणतो की आमच्या ह्या भाषेमध्ये ह्या सायकलमधून मला मोक्ष मिळाला, तर तुमची फिलिंग खूप छान आहे. सरांनी मुलाखत कशा पद्धतीने त्याबद्दल वगैरे आपल्याला मार्गदर्शन दिलं, सांगितलं. तर तुम्ही बोलता बोलता एक वाक्य म्हणाला किंवा खरोखरच ती UPSCची जी एक्झाम असते ती फार टफ असते, प्रचंड म्हणजे अवघड परीक्षा वगैरे असते, स्वरूपाची असते. मला तुम्हाला विनंती करायची की आता हे जे पुढं बसलेले आहेत तर यांनी सध्या तशाच प्रकारचे आता वैष्णवी आहे, दत्तू आहे, सुमित आहे, वेदांत आहे, हे जे आपले जे फॅमिली मेंबर आहेत ना, तर याचे स्वप्न आहे की आता तुमच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार याच्यासाठी केला की वैष्णवी देखील मेरिटियस विद्यार्थिनी आहे, तुम्ही देखील मेरिट होता आणि तिलाही तशाच प्रकारचे तिला अचिव्हमेंट करायची. मग आता हा जो टफ हा जो शब्द वापरून जर तुम्ही केलेला आहे तर एक थोडीशी गाईडलाईन त्या मुलांना काय किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये फार ह्याच्यामध्ये नेमकी नाही, शॉर्टकटमध्ये की बाबा हे सोपं. आम्ही माझा जो सब्जेक्ट आहे मांडताना मी सांगत असतो बायोलॉजी फार सोपं आहे असं, कारण इझी असं करून टाकतो. तसं तुमच्या शब्दामध्ये थोडंसं यांचा कॉन्फिडन्स कसा वाढत थोडक्यात सांगा. म्हणजे मी टफ ह्या दृष्टीने म्हणालेलो, कारण जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा मला कॉन्फिडन्स मध्ये मी आरामशीर होऊन जाईल. कारण बॅकग्राऊंड चांगलं होतं, बॅकग्राऊंडमध्ये आतापासून कंटिन्युअसली यश मिळत राहायचं. तर वाटलेलं की इझिली आपण करू शकतो. आणि मग पण असं असतं ना की आपण जेव्हा आपल्यावर स्वतःवर जेव्हा खूप कॉन्फिडंट असतो की पहिली चूक आपण करतो की मी खूप कॉन्फिडंट आहे, मी इझिली करेन. तर तेव्हा आणि 2015 साली माझी पहिली फिल्म मिळाली. तर आता तुम्ही खूप हुशार आहात, इथे बसलेले आहात, तुम्हाला ॲस्पायर जर करत असाल सिव्हिल सर्व्हिसेसची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मी म्हणेन की पहिली गोष्ट तुम्ही करा, तुम्ही फक्त बॅलन्स राहा, स्वतःविषयी बॅलन्स राहा. आपल्याला काय अचीव करायचं त्या बाबतीत कॉन्फिडंट राहा. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. हार्डवर्क प्रत्येकजण करतो हार्डवर्क प्रत्येकाला, आणि प्रत्येकामध्ये ॲबिलिटी आहे सर. तर आपल्याला फक्त स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करत राहा, सेल्फ ॲनालिसिस जे म्हणतो, आत्मपरीक्षण जे म्हणतो आपण, ती गोष्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस करत आहे. आणि मी म्हणतो ना, जर तुमचा पर्पज चांगला असेल ना, म्हणजे जे उद्देश जे घेऊन चालत आहे की मला इथे पब्लिसिटीसाठी नाही यायचं, मला इथे पैसे कमवायसाठी नाही यायचं, मला इथे जेन्युइनली लोकांसाठी यायचं, तर ते तेव्हा देव देखील तुम्हाला मदत करतो. आम्हाला 10वीला असताना मी निबंधासाठी एक कोट किंवा ते एक जे असतं, अविरत यत्न दयांची त्यांना साध देती यशस्वी करेल, हे मी निबंधामध्ये कुठं यूज करायचं. तर ते पण मी माझ्या डायरीवर लिहून ठेवलेलं. आणि मी प्रत्येक वेळी जाऊन फ्रस्ट्रेट व्हायचो तेव्हा वाटायचं की मी कुठं चुकतोय लोक मी तर हुशार कॅन्डिडेट्समध्ये आहोत. तर इथे नाही का तुम्हाला तुमची हुशारी काही समजते नाही. UPSC पूर्णतः अनालाइज करत राहते की तुम्ही किती विचार करता, तुम्ही विचार कसे करता, तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींविषयी किती विचार करता, ज्या गोष्टींविषयी समाज दुर्लक्ष करतात त्या गोष्टींविषयी तुम्ही विचार कसे करता, त्या गोष्टींचा तुम्हाला तिथे विचार करणं असतं. आणि त्यासाठी मग तुम्ही हुशार, तुम्ही जर मी स्वतःच एक सांगेन की मी 10वीला खूप हुशार होतो. सरांना माहिती, सरांनी पिरियड होतो त्यामुळे सरांना माहिती की हुशार विद्यार्थी होतो. पण सर
मी तुम्हाला कुठं नाही बोलत, मी जेव्हा UPSC तयारी केली मला साध्या फॅक्ट लक्षात ठेवायला मला आवड होऊ लागली. माहीत नव्हतं की माझ्या डोक्यातच आलं नव्हतं आणि बाकीचे विद्यार्थी बघतो ते भूकंपाटी करून एकदम तंदुरुस्त. त्यामुळे मला स्वतःची स्टाईल अशी डेव्हलप करावी लागली. UPSC मध्ये मी म्हणणार की तुम्हाला एकतर UPSCचा अभ्यास करताना तुम्हाला कंटिन्युअसली विचार करावा लागतो. यू नीड टू बी अ थिंकिंग ॲनिमल अँड यू हॅव टू शो देम दॅट यू आर थिंकिंग ॲनिमल. आणि ते करता करता मग तुम्हाला अशा देखील गोष्टी स्वतःमध्ये चेंजेस घडून आणावं लागतं. मी जसं म्हटलं की फिजिकली मी तयारी केली, मी मेंटली तयारी केली आणि समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांच्याविषयी माझं स्वतःचं मत काय आहे ते स्वतःच्या भाषेमध्ये मांडायला सुरुवात केली. पेपरमध्ये लिखाण करून आणि मेन्सची परीक्षा असते की सब्जेक्टिव्ह असेल, पूर्ण सब्जेक्टिव्ह असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं लिखाणच असं दिसलं पाहिजे की असं दिसलं पाहिजे की तुम्ही त्याच्यातून बोलत आहात, जे तुमचं इव्हॅल्युएट करता येईल त्याच्याशी तुम्ही बोलत आहात असं दिसलं पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही हुशार आहात काही डाऊट नाही, पण तुम्हाला बॅलन्स राहणे, तुम्हाला कॉन्फिडंट राहणे आणि ध्येय क्लिअर करा. ध्येयाविषयी जर तुम्ही स्वतःविषयी डाऊट असाल, माझ्या मनामध्ये थोडाही डाऊट होता की मी एक चांगला माणूस आहे आणि मी एक चांगला अधिकारी बनेल, त्याच्याविषयी मला बिलकुलही डाऊट होता. आणि त्यामुळे ही गोष्ट मला कंटिन्युअसली नच करत गेली, कंटिन्युअसली मोटिवेट करत गेली की नाही तू जे करतोय ना ते एका चांगल्या कामासाठी करतो, हेच करायचं तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या यशांमध्ये प्रयत्नांमध्ये जर प्रामाणिक असाल आणि ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कॉन्फिडंट असेल तर आरामशीर तुम्हाला हे होतं. तुम्ही हे रिव्हिजन केलं परीक्षामध्ये जी माहिती दिली आणि तुम्ही बोलताना त्याच्या अगोदर तुम्ही मांडला होता त्याच्यावर होता सगळे अभ्यास वगैरे तुम्ही केला. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे, आत्मविश्वास वगैरे फिजिकली मेंटली तुम्हाला स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. तर सर आता हे यश मिळवत असताना तर एखाद एक दोन प्रश्न टाकून मिळतो. हे यश किंवा गोल अचीव करत असताना तुम्हाला कुणाकुणाचं सहकार्य लाभलं, परीक्षेच्या संदर्भात तुम्ही माहिती दिली का, कुणाकुणाचं सहकार्य लाभलं आणि थोडक्यामध्ये या पदाविषयी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही थोडं कमी वेळाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स द्या पदाच्या संदर्भामध्ये आणि तुम्हाला कुणाकुणाचं कॉपरेशन कुणाकुणाचं सहकार्य मिळणार. हे यश मिळवण्यासाठी तर भरपूर सहकार्य लागतं. मी जे म्हटलं की तुम्हाला सायकोलॉजिकली स्टेबल राहावं लागतं, तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा लागतो. आईवडील हे तुमचे माझे दैवत आहे, तुमच्या सर्वांचे असलेच पाहिजे. आईवडिलांचे मला कंटिन्युअस सपोर्ट होता. मला माझ्या ज्या 3 बहिणी आहेत त्यांचाही सपोर्ट होता. आणि त्याचबरोबर मित्रमंडळी जे असते, मित्र पण तुम्ही फार यंग राहता तर तुम्हाला पुढे एक्सपिरियन्स येत राहते. मित्र परिवार जो असतो तो तुम्हाला खूप चांगला ठेवावा लागतो. आजूबाजूचे जे तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत ते जर तुकार निघाले समजून घ्या तुम्ही बिघडला. सरांचं या 2 सरांचं एक कौतुक आहे की त्यांनी मी जेव्हा 10वीपर्यंत होतो त्यांच्यासोबत या कॅम्पसमध्ये मी जेव्हा यायचो तेव्हा सर जेव्हा मला दुसऱ्या पोरांसोबत बसायचे बघायचे आगाऊ पोरांसोबत, सर मला ट्युशन झाल्यानंतर बाजूला करून घ्यायची त्याच्यासोबत कसं काय दिसलं राहू नकोस, सरांनी मला प्रोटेक्ट ह्याच्यामध्ये ठेवलेलं प्रोटेक्टेड स्टुडंटमध्ये. आणि त्यामुळे सरांचं देखील ह्याच्यामध्ये योगदान आहे. हा तिसरं म्हणजे शिक्षक वगैरे लहाने सर, मोठे सर, मॉन्टी सर, शाळेतले कुंभेकर सर, मोहिते सर आणि देशमुख मॅम, जारे मॅम, असे खूप माझे शिक्षक मंडळी शाळेतली ज्यांचे मला आत्ता देखील एक्सपिरियन्स असे आहेत की ज्यांनी मला कंटिन्युअसली सपोर्ट करत गेले. आणि 10वी झालं माझे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे शिक्षक होते जे नेहमी सपोर्टमध्ये असायचे. तर असं असतं की तुम्हाला बरेचसे जण येतात तुमच्या यशामध्ये, तुम्हाला काही ना काही शिकून जातात. ते तुमच्यावर डिपेंड राहतं की तुम्ही काय शिकणार त्याच्यावर. मोठे सरांकडून आम्ही इंग्लिश शिकलेली आहे. मी आत्ता देखील इंग्लिशमध्ये खूप छान आहे सर, ग्रामर मला आणखी चांगले. लहाने सर बघायचं काम नाही, मॅथ्स आणि संस्कृत सरांनी शिकवलेले आम्हाला. आणि परत माझे जे सध्याचे जे मित्र होते इंजिनिअरिंग कॉलेजचे माझे मंगेश मित्र रूममेट होते माझ्याकडे, त्यांचे मला नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळेच तुम्ही मला यश मिळालं. दुसरा प्रश्न आहे पोस्टबद्दल. तर सध्या जे मला मिळालं ते मला मिळेल आणखी डिक्लेअर नाही, ऑफिशियली डिक्लेअर नाही झालं, मला मिळेल. हे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे.
भारतीय प्रशासन सेवा, प्रशासकीय सेवा sorry. तर IAS ज्याला म्हणतो आपण. आणि तुम्ही लहान तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर जे कलेक्टर लोक दिसतात तुम्हाला, कलेक्टर असतात आपले, तर हे IAS लोक असतात. आणि जे मंत्रालयात सचिव जे असतात ते देखील IAS असतात. तर आणि ही पोस्ट फक्त एवढीच नसते, तर ही पोस्ट हे जे पदावर जे लोक असतात हे डे टू डे अफेअर्समध्ये ज्या तुम्हाला गोष्टी, ज्या शासनाच्या स्कीम्स असतात, ज्या पॉलिसीज असतात, जे की आता तुमची न्यू एज्युकेशन पॉलिसी बोलत असाल किंवा न्यूट्रिशन पॉलिसी असतात, तर हे फॉर्म्युलेट करण्यामध्ये हे लोक असतात, IAS लोक असतात, जे ह्या गोष्टी फॉर्म्युलेट करतात. आणि मंत्रालयाचे मंत्रालयात जे मोठे मोठे मंत्री असतात त्यांना ह्या गोष्टी ते मदत करतात ह्या फॉर्म्युलेशनमध्ये. म्हणजे ब्रेन आम्ही असतो आणि ती बॉडी असते जी की प्रेझेंट करते. आता सोपे हलके फुलके प्रश्न राहिले 2-3 आता. आपले छंद कोणते आणि फावल्या वेळामध्ये तुम्ही काय करता? एखादे 2 छंद म्हणून मी म्हणेन की म्हणजे मी आपल्या UPSCच्या डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्मवर टाकतो की ॲक्टिंग इन मराठी प्लेज, मराठी नाटकांमध्ये काम करायला आवडते. जे मी आचार्यमध्ये होतो तेव्हा देखील केलेलं आणि शाळेत असताना देखील केलेलं. कॉलेजमध्ये होतो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे म्हणलं मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खूप पार्टिसिपेट केलं, तर मी तिथे देखील नाटक केलेले. आणि तो मग मला छंदच बनून गेला की मला, मी जेव्हा आजूबाजूला जरी मालक असेल, रूममेट्स असतील किंवा सर असतील, आता मी जेव्हा राणे सरांना फोन करतो तेव्हा मी सरांना कधीच नीट बोलत नाही, म्हणजे बोलताना काहीतरी आगाऊ बोलल्याशिवाय राहत नाही. तर ही माझा छंद आहे की मी ॲक्टिंग करत राहतो. डे टू डे ॲक्टिव्हिटीज करताना देखील यूट्यूबवर काही व्हिडिओ बघितले तर चला हवा योजनाचे व्हिडिओ बघतो, भाऊकदमला बघतो, त्याच्याकडून बरंचसं शिकतो, मन रिलॅक्स होऊन जातं. तर हा माझा छंद आहे की मला ऑब्झर्वेशन करायला आवडतं आणि लोकांमधून जे चांगल्या गोष्टी आहेत ते मी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायला, म्हणजे त्यांची ॲक्टिंग करायचा प्रयत्न करतो. हा माझा छंद. आणि फावल्या वेळामध्ये मी हेच करायचो की आणि दुसरी म्हणजे मी विस्लिंग करतो, म्हणजे शिट्ट्या मारतो. मराठी भाषेत सांगायचं शिट्ट्या मारतो. शिट्ट्यामध्ये जे गाणी असतात त्या ह्याच्यावर मी शिट्ट्या विसल करायचो. एकटा जेव्हा असतो किंवा बोर जेव्हा होतो किंवा फ्रस्ट्रेट होतो तेव्हा मग शिट्ट्या आपण विसल करतो आणि त्याच्यामध्ये मग कसं ते मन रिलॅक्स होऊन जातं. तर फावल्या वेळात गाण्यावर शिट्ट्या वाजवणं, गाण्यावर शिट्ट्या वाजवणं किंवा ट्यून हे करणं, तर हे का करतात म्हणजे गाणी मला खूप आवडतात. तर गाणे आवाज तरी पण चांगला नाही, त्यामुळे विसरच्या माध्यमातून करायचं. विसरचा एक प्रयोग करून दाखवणार आम्हाला आनंद वाटतो. अच्छा. आणि गाणे थोडंसं एखादं वगैरे म्हणून दाखवा. हो आता कोणतं गाणं कारण संगीत हे येणारे देण्याचं काम करतं, बरोबर आहे ना. आणि लिसनिंग तर खूपच छान आहे. आता गाणं कोणतं सांगावं लागेल? कुठलं पण तुमच्या आवडीचं गाणं आहे का? नवीन जुनं कुठलं पण, आणि लिसनिंगचं पण खूप घ्यायचं आहे. हे गाणं मला फेमसच आहे. मला फेमस जुनं गाणं आहे, मला कळून जाईल. ओके. हे पण एक गाणं आहे जे मला खूप आवडतं की फॉलोअर म्हणायचो की, आणि जे म्हटलं मी तुमचा उद्देश क्लिअर पाहिजे, त्या गाण्यामध्ये तेच म्हटलेलं आहे की किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उतार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम. बहुत सुंदर. आता तुम्ही बॅचलरच आहात. हो बरोबर आहे. आमच्या परिसरामध्ये एक मुली वगैरे पण आहे, आता लग्नाचा वगैरे कसा विचार आहे आणि मुली कशा प्रकारचे अपेक्षित आहे? ऑडियन्सला UPSC बद्दल सांगू शकतो. चालेल. तर एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया आपण. तर
गुणांना प्राधान्य देणं फार आवश्यक आहे, कारण त्यांच्यामुळेच आपण आहोत. बरोबर. आहे ना. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मनसोक्त मन मोकळ्यापणाने तुम्ही प्रश्न विचारायला विचारा. आपण विचारायचं जमलं पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजे. सर आम्ही आकडे बघायला त्याच्यात हे करणं रेकॉर्डिंग पण होईल ना आपली. या ऐकली सर आता मी सध्या आकडे बघायला आहे. सध्या मला MBBS करायचं, तर मी पूर्ण फोकस त्याचे नीट क्वालिफाय करू शकतो. तर मी पूर्ण फोकस नीटवर करायला पाहिजे का नंतर UPSC हे करण्यासाठी थोडं थोडं आतापासून तयारी करायला पाहिजे. मला वाटतं हा प्रश्न सरांकडून मी विचारला, चांगला केला असं विचारला. UPSC आता तुम्ही 10वी-12वीचे विद्यार्थी आहात, तर मी म्हणेन की UPSC एकदम येऊ नका, सगळे एक्सपिरियन्स घ्या. की जे म्हटलं माझा मी कधीच ठरवलेलं नव्हतं की UPSC करणार. मला जेव्हा रिअलाईज झालं की मला हे केल्यानंतर म्हणजे जॉब वगैरे केल्यानंतर मला वाटतं की मी UPSC केल्यानं मला जे पुरणपोळी कंप्लीट टेस्ट दिलं होतं आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ते पटलं मला, की मला UPSC केल्यानंतर मला माझं जे स्वप्न आहे, जे मी ॲस्पायर करतो ते मला मिळेल. तर त्याच्यासाठी मी UPSC सुरू केली. तर तुझी जर इच्छा आहे की तू MBBS करावं, तर मी म्हणेन की छान डॉक्टर व्हा, खूप चांगला डॉक्टर हो. ते आधी महत्त्वाचं आहे, कारण ते करता करता आणि हे जस्ट तुम्ही एक्सपिरियन्स घेत आहे. आता तुम्हाला आणि तुमच्या वयात कसं असतं, जे की मी स्वतः होतो तेव्हा मला कळायचं की शाळेत कोणी भेटायला आलं आणि माझ्या बाबतीत तर असं होतं की मी एसटीत बसलो तर मला वाटतं मी कंडक्टर व्हावं, डॉक्टरकडे गेलो तर मला वाटतं मी डॉक्टर व्हावं, मी पोलिसाला बघितलं तर मला वाटतं मी पोलीस व्हावं. तर असं असतं की आपण कंटिन्युअसली जॉब स्विच करत राहतो ह्या वयामध्ये. आता मी तुमच्यासमोर तर साधी तुम्हाला वाटत असेल की UPSC करावं, सिव्हिल सर्व्हिसेस करावं, पण तसं नका करू. तुम्ही तुमचे जे स्वप्न आहेत ना ते नका हे करू. मला म्हणजे माझं स्वप्न होतं की मी इंजिनिअरिंग व्हावं, प्रायव्हेट मध्ये कंपनीमध्ये जॉब करावा, ते मी पूर्ण केलेलं. हे केल्यानंतर मग मी इकडे आलो, जेव्हा मला वाटलं की इकडे आलो. तर मी म्हणेन की सध्या वेळेला तुम्ही जे आहे ते करा. जर तुम्ही आर्टिस्ट असाल करा, तुमचं ध्येय ते त्याच्यात लाईफ करा. आर्टिस्टमध्ये पेंटिंग, स्केचिंग, डान्सर, सिंगर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. कोणाला टीचिंगची आवड तर टीचिंग करा. टीचिंग तर मला आतापर्यंत जेवढे जण भेटले त्यामध्ये कोणीही म्हणता नाही की मला टीचर बनायचं. मी म्हणून टीचिंग पण खूप छान प्रोफेशन आहे, ते करा. आमच्यासारखी मुलं करू शकता तुम्ही. तर मी तुमचं जे ध्येय ते आधी त्याच्यावर फोकस करा. ते केल्यानंतर मग जर वाटलं UPSC करायचं तर UPSC करा, नाहीतर आधी छान डॉक्टर बन. वैष्णवी आधी एकदम उत्कृष्ट डॉक्टर बन. आणि काम आहे तुला जर ते करता करता जर तुला वाटलं की नाही मी डॉक्टर बनूनच खूप छान काम करू शकतो, छान. हां दुसरं मी काही म्हणत वेदांत सर काय विचारायचं तुम्हाला? विचारा सर. माझा संस्कृत विषय आहे आणि मी 9वीपासून उत्तर प्रदेशमध्ये संस्कृत शिकण्यासाठी गेलो होतो. तर माझे MBBS संस्कृतमध्ये झालेलं आहे. तर माझा आवडता विषय संस्कृत विषय आहे. 9वीपासूनच आवड होती संस्कृत. ओके. तर मला हे विचारायचं आहे, तुमचं पण 10वीपर्यंत संस्कृत होतं. हो. तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी संस्कृतची काही थोडीफार मदत झाली का? चांगला त्यांनी त्यांच्या फायद्याचा की सर पण जेव्हा सरांनी सुरू केलं तेव्हा सर म्हणजे आपण 10 मिनिट बोलायला घेऊ. पण सरांनी पण प्रश्न असे विचारले, आता हा प्रश्न तुम्ही एवढा माझा आवडीचा विचारला. संस्कृतमध्ये मला खूप आवड आहे. संस्कृतचे श्लोक आम्ही 10वीला जेवढे शिकलो मला आणखीनही पाठ आहेत. सरांचा आम्ही सकाळी 6ला आमची बॅच सुरू असायची आणि आमचं सुरू असायचं देव देव देवा प्रथमा देव देव देवाला विद्या. आणखीनही मला संबोधनपर्यंत सगळं पाठ आहे. आणि श्लोक जर म्हणा तर आणि त्याच्यातून शिकण्यासारखं होतं. संस्कृत जे म्हणतो आपण की ज्ञानाचं भंडार आहे, खरंच येते. त्याच्या प्रत्येक एका शब्दामध्ये एवढं पोटेन्शियल भरलेलं आहे. आणि जे श्लोकांमधून जे म्हणजे मिनिंग सांगितलेलं आहे. आता एक श्लोकाचं उदाहरण देतो मी. ते मी आपले
स्वामी विवेकानंदांचा फोटो होता, त्याच्या खाली होतं न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम न च पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम अतिनाशनम न त्वहम कामये राज्यम म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे न त्वहम जेव्हा म्हणजे मी न त्वहम कामये राज्यम मी काही राज्याची अपेक्षा करत नाही, न तू स्वर्गम न च पुनर्भवम मला स्वर्गाची पण इच्छा नाही, मला पुनर्भवम म्हणजे जन्म घेण्याची इच्छा नाही, कामये दुःख तप्ताना कामये इच्छा करतो मी दुसऱ्यांचे दुःख निवारण्यासाठी कामये दुःख तप्ताना प्राणीनाम अतिनाशनम म्हणजे त्यांचे जे दुःख आहे त्यांच्या ज्या हालअपेष्टा आहेत ते त्यांचा विनाश व्हावा याची मी इच्छा करतो. तर हे असे जे संस्कृत कोट आहेत जे मला नेहमी सांगितलं मोटिवेट करतात की आपल्याला इथे कशासाठी यायचं. तर हे पर्पज आहे की मला काही स्वर्गाची अपेक्षा नाही, कशाची नाही, मला लोकांचे दुःख कमी करण्याचे. परत गर्वासाठी एक हे आहे अतिरूपेण वैसिता अतिगर्वेण रावण अतिदानात बलिनष्ट अति सर्वत्र वर्जय म्हणजे अतिरूपानं सीतेचं हे झालं, अतिगर्वानं रावणाचा हे दहन झालं आणि बळीच्या अतिदानामुळे त्याचा स्वतःचा नाश झाला, तर अति सर्वत्र वर्जय अतिपणाचा टाळा असं आहे. तर हे जे संस्कृतचे श्लोक आहेत मला गीतेचा 15वा अध्याय खूप पाठ आहे गीतेचे आणि हे देखील मी याच्यामध्ये आमच्या UPSCचे जे आन्सर आहेत ते लिहिताना मी याचा यूज करायचो. आमचा एक GS स्कूलचा जो टॉपिक असतो इथिक्सचा, तर इथिक्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा ह्युमन व्हॅल्यूज विचारलं जातं, कम्पॅशन झालं, ह्युमन ग्रीड झालं, आपल्या गोष्टीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी त्याच्यावर विचारलं जातं, राग अँगर ह्या गोष्टी विचारल्या जातं. तर मी ह्याच्यामध्ये देखील सेकंड अध्यायामध्ये गीतेचं श्लोक आहे ध्यायतो विषयांसह संगस्ते शुपजायते संगात संजायते कामात क्रोध विजायते. म्हणजे जर तुम्ही ध्यायतो विषयांसह म्हणजे तुम्ही जर तुमच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला लागले तर तुमच्यामध्ये एक डिझायर तयार होईल, एक इच्छा जागृत होईल. इच्छा जागृत झाली की मग तुम्हाला त्याच्याविषयी अट्रॅक्शन तयार होईल आणि ते एकदा तयार झालं की तुम्ही त्याच्याविषयी कसं ते पॉझिटिव्हनेस जे म्हणतो ते क्रिएट होईल, त्याच्यातून अँगर तयार होईल. तर हे श्लोक मी ॲक्च्युली यूज केले आमच्या UPSCच्या ह्याच्यामध्ये. तर आणि संस्कृत त्याच्यामुळे कुठेही यूज केला जाऊ शकतो. आणि संस्कृत मी म्हणेन की 10वीला आणखी मला प्राऊड वाटतं की संस्कृत मला 10वीला 100 मार्क होते आणि मला खूप आवडतं संस्कृत. मी म्हणेन की आता तुम्ही जे 10वीच्या जोपर्यंत आणखी तुम्ही आज संस्कृत विषय शिकत असाल किंवा इव्हन 10वी जरी पार केली असेल तर संस्कृतला नेहमी सोबत ठेवा, की नेहमीच तुम्हाला मदत करेल. सिव्हिल सर्व्हिस करते तर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला जेव्हा कधी फ्रस्ट्रेशन येईल तेव्हा तुम्ही संस्कृतचे श्लोक बघा, तुम्हाला अतिशय आनंद मिळेल. सर तुम्ही आता IAS मला IAS होण्याअगोदर त्याच्यामध्ये डिफरंट काय नेमका आणि आम्हाला काही व्हायचं आहे समजा कोणाला काही बोलायचं आहे आमचा अजून राहिले नाही तर त्यांना काय मार्गदर्शन मिळेल? मी IAS होण्यापूर्वी देखील कुणाल चव्हाण होतो, मी आता देखील कुणाल चव्हाण आहे. मी म्हणेन की तुम्ही जे स्वप्न बाळगता ते मिळाल्यानंतर तुम्ही फार मोठे झालात असं हे नका करू. तोच कुणाल चव्हाण असू दे. मी स्वतःमध्ये तेच मेंटेन केले की मी तोच कुणाल चव्हाण आहे. मला ज्या बाबतीमध्ये बदल घडायचा आहे जे मी म्हणतो की पर्सनॅलिटी वाईज त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला करणंच आहे. पण ॲज अ ह्युमन बिईंग मी चांगले ह्युमन बिईंग मला त्याच्यामध्ये चेंज नका करू. तुमच्यामध्ये अहमपणा येऊ नका. ते जर झालं तर तुम्ही एक यशस्वी IAS अधिकारी बनाल, यशस्वी डॉक्टर बनाल, यशस्वी टीचर बनाल. बाकी काही चेंजेस करू नका. यश मिळतं, अपयश येतं, कोणी खूप सक्सेसफुल बनतं, कोणाकडे पैसा जोरात येतो, तर गोष्टी येत जात राहतात. शेवटी आपण मातीतून उगवलेले मातीतून राहतात. त्यामुळे मी म्हणेन की फरक काही पडत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतःला फार ग्रेट समजायला लागता. त्यामुळे मी म्हणेन की IASचा रिझल्ट लागण्यापूर्वी देखील मी हाच होतो आणि लागल्यानंतर देखील मी हाच राहणार. याचा अर्थ की आपले पाय जमिनीवर फार महत्त्वाची गोष्ट आहे. अजून प्रश्न विचारायचा आता एका
एक शेवटचं सांगितलं तिथे ओके. की तुमच्या ह्या एजला म्हणजे आम्ही जेव्हा होतो तेव्हा आमच्याकडे टेक्नॉलॉजीचा फक्त मोबाईल आमच्याकडे नव्हते. आता मला वाटतं सगळ्याकडे मोबाईल असेल तर आणि मोबाईलमुळे सर कसं व्हायला की एक तर पॉझिटिव्ह आहे त्याचा फायदा आहे पण जर पिढी भरकट आहे हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे आणि हे खरंच आहे. तुम्हाला आणि त्याचं आणखीन म्हणजे वाईट काय तर त्याच्यामध्ये सोशल मीडिया तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम भरपूर झाले. त्याच्यामध्ये वेळ तर जातो सर पण वाईट ह्या गोष्टीचं की मुलं फ्रस्ट्रेट व्हायला एक पोस्ट टाकतात त्याला जर कोणी लाईक नाही केली कमेंट नाही केली की लगेच मानसिक त्रास व्हायला लागतो. आणि काय काय तर ते नाही का ब्लू वेल नावाची गेम होतात त्याच्यामध्ये ते बरं घडायचं आहे. तर तुम्ही या एजला जे आहात तर फार कमी यूज करा त्याचा म्हणजे मी स्वतः फेसबुकवर बिलकुलही बसत नाही. मला ते फेसबुक खूप खूप वाईट गोष्ट आहे खरं सांगायचं की तुमच्या अनकॉन्शियसली तुमच्यामध्ये तो पिढा बसवते. आणि मी म्हणेन की म्हणजे फेसबुक माझा हा रिझल्ट लागल्यानंतर मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्याच्यामध्ये देखील मी हेच टाकलं होतं की जे तुम्ही आता सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलेलं मी त्यांना तेच म्हटलेलं आहे की तुमचे मी फक्त पोस्ट यासाठी टाकतो की तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेट केलं तर मी आभार मानत होता. बट मी फेसबुकवर याआधी नव्हतो आणि मी तुम्हाला देखील सल्ला देतो की फेसबुकवर बसवलं कारण ते फेसबुक नाही आहे ते फेक बुक आहे. फेक बुक आहे कारण त्याच्यामध्ये मला सांगा फेसबुकमध्ये तुमचा फेस म्हणजे चेहरा त्याच्यामध्ये नेहमी चांगलेच फोटो दिसतात. तुम्ही किती जणांचे रडताना फोटो बघितले आपण तुम्ही स्वतःचे किती रडताना किती दुःखात असताना फोटो टाकले नाही टाकतात नाही. तर मग ते फेस कसं काय झालं फेस आपण नेहमी आनंदी नसतो. तर त्यामुळे ते फेक बुक आहे ते एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःचे चांगले मित्र बनवा त्यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि ते खरं आयुष्य आहे. तुमच्या या एजला त्या गोष्टीची खूप गरज आहे की तुम्ही जेवढं रिअल लाईफमध्ये जाणार जेवढं तुम्ही तुमच्या आईवडिलांशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहता त्यांच्याशी पर्सनली बोलाल तेवढं चांगलं. त्या सोशल मीडियाच्या जाळ्यापासून दूर राहा आणि हे तुम्हाला करिअरमध्येच मदत नाही करणार तर तुमच्या एक पर्सनल लाईफमध्ये देखील मदत करेल. तर मला वाटतं हे ह्यांच्यासाठी या स्टेजला फार गरज आहे फार गरजेचं आहे की त्याच्यापासून दूर राहा. मी एक फेसबुकवर कमेंट देखील कोट देखील टाकलेलं जे मी स्वतः विचार करून काढलेलं की फेसबुक हे इंटरनेट इज द न्यू ओपीएम इज द ओपीएम ऑफ द 21st सेंचुरी. ओपीएम म्हणजे एक ॲडिक्टिव्ह म्हणजे जे आपले तंबाखू जे असतं ना तर तसंच एक ओपीएम नावाचं एक ड्रग असतं जे घेतल्यानंतर नशा चढतो. हां तर ते बरोबर घ्यावं वाटतं तुम्ही ॲडिक्ट बनून जातं. तर इंटरनेट हे 21st सेंचुरीचं ओपीएम आहे आणि फेसबुक ही त्याची सगळ्यात मोठी सिगारेट आहे की ते तुम्हाला कंटिन्युअसली ओढावीच वाटते आणि ते तुम्हाला तुमचं फिजिकली हार्म नाही करणार तर ते तुमचं मन खात नाही. आणि एकदा ते तुम्ही फ्रस्ट्रेशन मोडमध्ये गेले माझे मित्र पर्सनली माझे मित्र बघितलेले की जे लिटरली पागल झाले फेसबुकमध्ये की कोणी काहीतरी कमेंट टाकतं की वाटायला लागतं की हे मलाच उद्देशून टाकले आहे. व्हॉट्सअपवर काहीतरी स्टेटस करतात किंवा वाटतं की माझ्याच तोंड टाकले. त्यामुळे सर बघा तुम्ही व्हॉट्सअपचं स्टेटस माझं कधीच नसतं कारण ते कसं ते अननेसेसरी तुमच्या डोक्यामध्ये भरवतं की माझा स्टेटस कोणी बघितला आहे की नाही मला कोणी कमेंट केली की नाही मला हे का कमेंट केलं आहे अननेसेसरी डोकं खातात. त्यामुळे त्या मायाजाळापासून दूर राहा. स्वतःचे चांगले मित्र बनवले की आम्ही बनवलेले 10वी-12वी असताना जे की आणखीनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत तेव्हा देखील होतो आताही आहोत. तुमच्या शिक्षकांसोबत छान हे करा आणि हे कशी आहे ही संपत्ती तुमच्या आयुष्यभर तुम्हाला टिकून राहील. आम्ही फेसबुक ते फ्रेंड्स नाही राहणार. छान. शेवटचा मुद्दा एवढा अतिशय महत्त्वाचा होता तुमच्यासाठी म्हणजे मोबाईल किंमत अवॉइड मोबाईल आणि मोबाईल अवॉइडच करायला पाहिजे तुम्ही. आणि सरांनी इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी फेसबुक काय आहे व्हॉट्सअप वगैरे काय आहे आणि इंटरनेट नेमकं काय हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं आणि बरोबर तुम्हाला हे जे आहे सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असेल हे तुम्हाला बरबाद करून टाकायला लागलाय. आणि विशेष म्हणजे सर 2-3 वर्षाच्या नंतर हे सगळे सायकिक होऊन बसतील आणि आजच सायकिक आहे ते आणि भविष्यामध्ये देखील सायकिकच होणार आहे ते. याचे एवढे साईड इफेक्ट आहेत यूजपेक्षा मिसयूज त्या ठिकाणी जास्त व्हायला लागेल. तुम्ही एवढं प्रचंड माहिती आम्हा सर्वांना दिली त्याबद्दल तुमचे निश्चित सर्व तुमचे आभार. वेळापुढे काढून या ठिकाणी आला आणि मुलांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.